नमस्कार मित्रांनो, MK ब्लॉगमध्ये मी मनोज काळसेकर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. आज मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज मी आहे सिंधुदुर्ग नगरीमध्ये ह्या उद्यानात. जे उद्यान काही वर्षापूर्वी बांधलेलं होतं आणि त्याची आज अवस्था काय आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार. चला तर मग ह्या उद्यानाला, ह्या गार्डनला आज आपण भेट देऊ. चला मग. तुम्हाला माहिती आहे, हे उद्यान 2014 साली बांधण्यात आलं आणि आज आहे 2026. एखादं उद्यान म्हणजे एखादं गार्डन कोणासाठी बांधलं जातं तर सामान्य नागरिकांसाठी, त्यांचा विरंगुळा व्हावा ह्यासाठी उद्यान बांधलं जातं. आणि ह्या उद्यानामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकल्या असत्या आणि त्या अनेक गोष्टी काय आहेत त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहेत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा याच्या गेटची अवस्था बघूया. हा भव्य गेट तुम्ही बघू शकाल. हा जर गेट तुम्ही बघितलात तर पहिल्याच आपल्याला निदर्शनाला येतो ही अवस्था. आणि गेट मधून जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो, प्रवेश केल्यानंतर तुम्ही बघू शकताय खरोखरच किती भव्य असं मोठं गार्डन होतं. आणि हे जर गार्डन खरोखरच साकार झालं असतं ना तर आज ओरोस मधलं टॉप गार्डन मानलं गेलं असतं. कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त मालवण येथील रॉक गार्डन व्यतिरिक्त अजून कोणतंच असं सुंदर असं गार्डन नाहीये. हे जर तुम्ही गार्डन बघितलात तर किती जमीन व्यापलेली आहे. आता आपण पुढे बघूया. समोर आपण बघितल्यावर हा फाउंटेन टाईप तयार करण्यात आला होता, बघू शकताय तुम्ही. कदाचित त्या काळामध्ये जी झाडं लावलेली होती तीच झाडं आहेत. त्यानंतर इथं कोणत्याही प्रकारची झाडं लावली नाहीत किंवा त्याची निगा देखील राखलेली नाही. मला पूर्ण मी गार्डन फिरवतो. हे बघा. हे चेक पोस्ट होते आणि हा गेट, मेन गेट. तुम्हाला एक गोष्ट सांगू मी, हे जे गार्डन होतं ना त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जो कोणी आर्किटेक्ट आहे ना त्याने खरोखरच सुंदर बनवलं होतं. बघा, तुम्हाला पुढे दाखवतो. ह्या अशा स्टेप तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं या गार्डनची एक खासियत होती ती म्हणजे या गार्डनमध्ये स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते. म्हणजे इथले जे स्थानिक कोण रहिवासी होते त्यांना देखील इथे रोजगार उपलब्ध झाला असता. पण स्टॉलची काय हालत आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे स्टॉल. आणि आतमध्ये सुद्धा बघा. पूर्ण पत्रे गंजलेले आहेत. स्टॉलमध्ये काहीच नाहीये. हे लॉक आहेत पूर्णपणे. आणि हे तर स्टॉल पूर्णपणे त्याचे जे पत्रे आहेत ते पडलेले आहेत. आणि आतमध्ये बघा, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि ग्लास. याचा तुम्ही विचार करू शकाल की हे जे गार्डन आहे याचा उपयोग सध्या कशासाठी केला जातो. या गार्डनची भव्यता तुम्ही बघितली म्हणजे किती मोठं गार्डन आहे. आणि हे गार्डन खरोखर सत्यात जर आलं असतं ना तर आज सिंधुदुर्गामधलं सगळ्यात जबरदस्त गार्डन असतं. कारण ह्याचा जो एरिया आहे ना खूप आहे. त्या काळामध्ये लावलेली झाडं आता बघू शकता तुम्ही किती मोठी झालेली आहेत. आणि आता सुद्धा जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने पुन्हा एकदा जर डोळे उघडून या उद्यानाकडे बघितलं ना तर एक सुंदर उद्यान इथं निर्माण होऊ शकतं. अजून बघूया उद्यानात काय काय आहे ते. तिथे मागे बघितलात तर तुम्हाला मुलांसाठी झोपाळे सुद्धा दिसतील, घसरगुंडी दिसतील. खरं तर ह्या उद्यानाचा उपयोग स्थानिक रहिवासी आहेत किंवा इथे जर बघितलं तर शासकीय कर्मचारी आहेत, इथं येऊन आराम करू शकले असते. परंतु आज ह्याचा उपयोग ह्यासाठी केला जातो. म्हणजे हे आता एक गार्डन राहिलेलं नसून
एक बियर बार झालेला आहे. आता पूर्ण गंजलेले आहेत. तुम्हाला हा गार्डन बद्दलचा व्हिडिओ दाखवण्यामागचा माझा मूळ हेतू काय आहे तो समजून घ्या. मला माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कुठे वाईट प्रसिद्धी करायची नाहीये, परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे हे जर गार्डन बघितलं ना, तर ह्या गार्डनसाठी लाखो रुपये खर्च झाले. आता हे लाखो रुपये कोणी दिले? कदाचित हे गार्डन तयार करण्यासाठी त्या काळातले आमदार खासदार यांनी निधी उपलब्ध करून दिला असेल आणि त्या निधीतून हे गार्डन उभारले गेले. ते मी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील टाकला होता, एक रील टाकली होती, त्यामध्ये त्या आमदार खासदारांना देखील टार्गेट केले गेले. मला असं वाटतं, जे कोणी आमदार खासदार असतील ना, त्यांना टार्गेट करून फायदा नाही. त्यांनी आपल्या परीने आपल्या जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, निधीतून हे भव्य असं एक गार्डन उभं राहिलं. आता त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आपल्याला निधी मिळाला, परंतु त्या निधीचा हे जे गार्डन बांधलं गेलं, त्या गार्डनची जी देखरेख आहे ते इथले जे स्थानिक कोण प्रशासन आहे ना, त्याने करायला हवं. त्या आमदार खासदारांची चुकी नाहीये. जे प्रशासन आहे ना, त्या प्रशासनाने हे काम नीट केलेलं नाहीये. जर त्यांनी प्रशासनाने जर हे गार्डन उभारल्यानंतर त्याची योग्य अशी देखरेख केली असती आणि सुस्थितीमध्ये आणलं असतं ना, तर आज खूप छान वाटलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो निधी उपलब्ध करून दिलाय ना, तो निधी आला कुठून? आपण कधीच त्याचा विचार करत नाही. खरं तर तो निधी आपण जमा करतो आणि तो सुद्धा टॅक्सच्या रूपात. आज आपण आपल्या भारत देशामध्ये बघितलं ना, तर प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. अन्नावर आहे, अन्न पदार्थांवर आहे, वस्तूंवर आहे. कोणतीही वस्तू घ्या, आपण टॅक्स पे करतो सरकारला. म्हणजे जो काही निधी असेल, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार असेल, तो आपल्या खिशातून जातो. आपण प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे. बघा तुम्ही, जर एखादं तुम्ही लहान मुलाचं चॉकलेट जरी घेतलं, 1 रुपयाचं चॉकलेट जरी घेतलं, त्या 1 रुपयावर देखील टॅक्स आहे. आणि आपला भारत देश एवढा महान आहे, ते आपल्याला माहितीच आहे की शालेय वस्तूंवर देखील टॅक्स आहे. आणि त्या टॅक्सच्या रूपाने जो पैसा जमा होतो ना, तोच पैसा ह्या निधीच्या रूपाने आपल्याला मिळतो. म्हणजे तो पैसा आपला आहे, पण त्या पैशाचं काय झालं आहे, विल्हेवाट काय लागली आहे, हे तुम्ही बघू शकता. ही आहे आपली कंडिशन. हे आतमध्ये जाऊन बघूया. वाव, जबरदस्त. किती सुंदर स्ट्रक्चर केलं होतं ह्या गार्डन मध्ये. म्हणजे एखादा जर प्रोग्राम असेल, इव्हेंट असेल, जर तो करायचा होता ना, तर ह्या स्टेजवर इव्हेंट झाला असता आणि ह्या पूर्ण ठिकाणी लोक बसली असते. म्हणजे जो आर्किटेक्ट आहे ना, त्यांनी जबरदस्त प्लॅनिंग केलं होतं. म्हणजे त्याला तोडच नाहीये. म्हणजे अजूनही बघा, हे गार्डन आत्ताच्या युगात जरी चांगल्या सुस्थितीमध्ये आलं ना, तर ह्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करता येणं शक्य आहे. अनेक प्रोग्राम इथे होऊ शकतात. पुन्हा बाहेर जाऊया आपण. बाहेर काय ते बघूया. खरंच बघा, किती सुंदर असं गार्डन आहे आणि बाजूला मराठी शाळा देखील आहे. हे जर गार्डन चांगल्या परिस्थितीमध्ये असतं ना, तरी शाळेतली मुलं देखील इथं येऊन खेळली असती, बागडली असती. आणि ज्याच्या अंडर हे गार्डन येतं ना, त्या व्यक्तींनी जर याची पुन्हा एकदा दुरुस्ती केली, देखभाल केली ना, तर हे गार्डन खरोखर जबरदस्त होऊ शकतं. साधारणपणे 2014 साली हे गार्डन बांधलेलं आहे. 2014 ते 2026, म्हणजे तुम्ही विचार करा, इतकी वर्ष हे गार्डन असंच पडलंय. म्हणजे याच्यावर जो खर्च केलेला आहे ना, तो खर्च सगळा गायब. मित्र, तुम्हाला हे गार्डन कसं वाटलं आणि ह्या गार्डनची परिस्थिती कशी वाटली हे ना कमेंट करून. कारण काय माहिती आहे, हे सगळं सामान्य नागरिकांसाठी आहे, परंतु त्याच्यावर झालेला खर्च वाया गेला. परंतु पुन्हा एकदा त्यावर खर्च करून हे गार्डन पुन्हा एकदा चांगल्या सुस्थितीमध्ये येऊ शकतो. जर आपण सामान्य नागरिक म्हणून जर गप्प राहिलो ना, हे जे गार्डन आहे ना, अजून काही वर्षानंतर हे पूर्ण जंगल होऊन जाणार. तर आत्ताच जर आपण आवाज उठवला नाही, ह्याबद्दल जर आपण काहीच बोललो नाही ना, तर कदाचित जैसे थे. कारण आपल्याला माहिती आहे, आपण सामान्य नागरिक आहोत. कधी आपण काही बोलत नाही आणि न बोलल्यामुळेच ही परिस्थिती आपल्यावर येत असते. थोडा विचार करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या परीनं ह्या गार्डनला भेट द्या, ह्या गार्डनच्या रील्स बनवा आणि प्रसिद्ध करा, जेणेकरून जे स्थानिक सरकार आहे त्यांचे डोळे उघड. जर प्रशासनाला जर जमत नसेल, तर आता पावसाचे दिवस आहेत. साधारणपणे माझी रील 80,000 जणांनी बघितली. त्या 80,000 जणांपैकी ह्या ओरोस मधले स्थानिक नागरिक साधारणपणे 1000 जरी असतील, 1000 नको 500 म्हणूया, त्या 500 मधील
एका व्यक्तीने जरी इथं येऊन वृक्षारोपण केलं असतं ना, तरी सुद्धा गार्डन पुढच्या वर्षीला ना जबरदस्त झालं असतं, असं मला एक प्रामाणिक मत वाटतंय. बघा, तुम्हाला पटत असेल तर आपल्या जवळची चांगली चांगली झाडं इथे येऊन जर लावली ह्या पावसामध्ये, तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये इथे एक सुंदर असं एक गार्डन तयार होऊ शकतं. मताबद्दल काय वाटतं ना, ते मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.